वर्धा मार्ग के पब से उगाही का आरोप लगाकर नागपुर ट्रैफिक पुलिस की छवि खराब करने वाले आरोपी के खिलाफ साइबर पुलिस ने मामला दर्ज किया है। आरोपी का नाम गणेश उके बताया गया। जानकारी के अनुसार ट्रैफिक ब्रांच का पदभार संभालने के बाद डीसीपी लोहित मतानी ने शहर की ट्रैफिक समस्या को जानने के लिए इंस्टाग्राम अकाउंट बनाया है। 12 जुलाई को इस अकाउंट पर एक पोस्ट की गई, जिस पर कई लोगों ने कमेंट किए। इसी दौरान इंस्टाग्राम आईडी ITZZ9 से ट्रैफिक पुलिस पर अभद्र भाषा में टिप्पणी करते हुए कहा गया, पूरे नागपुर का ट्रैफिक मैनेजमेंट खराब है, जहां सिग्नल खराब रहता है वहां पुलिस नहीं रहती। वर्धा मार्ग के पब और बार देर रात तक चालू रहते हैं, वह कमीशन देते हैं क्या? पहले यह बंद कराओ। इस अभद्र और बेबुनियाद टिप्पणी पर नागपुर साइबर पुलिस ने तुरंत संज्ञान लिया। जांच में आरोपी की पहचान गणेश उके के रूप में हुई। पुलिस ने आरोपी का मोबाइल जब्त कर लिया है और उसके खिलाफ संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज किया है। माननीय आमचे डीसीपी सर, ट्रॅफिक मतानी सर हे वेगवेगळ्या प्रकारे समाजाला प्रबोधन करण्यासाठी त्यांच्या इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असतात। त्यांनी नागपूर शहरामध्ये ट्रॅफिकची व्यवस्था आणि U-टर्न बाबत एक व्हिडिओ प्रसारित केला होता लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी। तर गणेश उके या मुलाने त्याच्या इंस्टाग्राम आयडी वरून ITZZ_13 या इंस्टाग्राम आयडी वरून सदर जो व्हिडिओ होता त्याच्यावर वेगवेगळे कमेंट्स असे बंदे कमेंट्स करून पोलिसांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आपण त्याच्यावर IT ऍक्ट आणि BNS अन्वये गुन्हा दाखल करून त्याच्याकडून मोबाईल जप्त करून त्याला योग्य त्या कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। नागपूर पोलिसातर्फे माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि DCP आमचे सायबरचे यांच्या मार्गदर्शनाखाली गरुड दृष्टी या सोशल मीडिया मार्फत आपण सोशल मीडिया मॉनिटरिंग करत असतो। त्यामध्ये जे लोक सोशल मीडियाच्या मार्फतीने वेगवेगळ्या तऱ्हेने कमेंट्स करून लोक दोन समाजात दुही पसरवतात किंवा जे थोर व्यक्ती आहेत किंवा थोर नेते आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या कमेंट्स वाईट कमेंट्स करतात किंवा जे पोलीस अधिकारी किंवा पोलिसांच्या मार्फत ज्या सूचना दिल्या जातात त्यांच्यावर वेगवेगळे कमेंट्स केले जातात, त्यांच्यावर सदरबाबत गरुड दृष्टीमार्फत आपण लक्ष ठेवून सदरच्या सोशल मीडियावरच्या आयडीवर आपण कारवाई करत असतो। तर मला लोकांना आवाहन करायचं आहे की आपण जरूर पोस्ट करा, आपण सोशल मीडियावर आपण जरूर पोस्ट करा, परंतु पोलिसांची तशीच दुसऱ्याची इज्जत असते, जसेच तुमची इज्जत असते तशी मोठ्या लोकांची थोर नेत्यांची इज्जत असते, पुढाऱ्यांची इज्जत असते, त्याच्यावर वाईट कमेंट्स करून त्यामार्फत आपलं नुकसान करून घेऊ नका। नागपूर पोलीस 24 तास त्या सोशल मीडियावर वॉच ठेवत आहे। असे जर कोण कमेंट्स करत असतील त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।